छत्रपती संभाजीनगरमध्ये विजेचे तारेला जीपच्या लोखंडी अँगलच्या स्पर्श झाल्याने बॅटरीचा स्फोट. सिल्लोड येथील घटना, तरुण गंभीर बाजला, चालक बालंबाल बचावला. नांदेडमध्ये खंजराने वार करून मित्राने केला मित्राचा खून, आरोपीच अटक. मुखेड तालुक्यातील राजुरा बुद्रुक येथील घटना. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे लिलाव विनाच ठरविला जातो शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव. उपबाजार समितीत बनवाबनवी, लाखो रुपयांचे शेड दुडखात, शेतकऱ्यात नाराजीचा सूर. धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथे ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे कार्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल. मधुकरराव चव्हाण. नळदुर्ग येथे शोकसभा. बीड जिल्ह्यात केंद्रावर बारदाण्याचा अडथळा, 33 दिवसात 16 कोटींची सोयाबीन खरेदी. लातूरमध्ये मातंग समाजाने परिवर्तनवादी चळवळीचे नेतृत्व करावे, व्याख्यान. लहुजी क्रांती मोर्चाचे विकास पात्रेकर. जालनामध्ये अंबड तालुक्यात महसूल विभागाचा वाळू माफियांवर सर्जिकल स्ट्राईक, 2 वाहने जप्त, 30 लाखांचा दंड न भरल्याने पथकाने केली कारवाई. परभणीमध्ये जिंतूर तालुक्यातील वजर बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात 100 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सौर कृषी पंप उंचाकात छत्रपती संभाजीनगरचा वाटा, गिनीज बुकमध्ये नोंद होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान सोहळा. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर येथे आदिवासी आश्रमशाळेचे अधीक्षक किनवट येथील आदिवासी कार्यालयात कामासाठी जात होती. यावेळी किनवट महामार्गावर सावरगावच्या पुढे अपघात घडून त्यातील 4 शिक्षक गंभीर जखमी झाले. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे कापसाला विक्रमी 8,060 रुपयांचा भाव, 18,000 क्विंटलची आवक. धाराशिवमध्ये जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमांनी साजरा. बीडमध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहीम, 66 नवीन रुग्ण आढळले. 2 आठवड्याच्या मोहिमेत 25 लाख लोकांचे सर्वेक्षण. लातूर जिल्ह्यातील जोडकोट येथे पशुसंवर्धनामुळे शेतकऱ्यांची प्रगती आणि धवल क्रांती, माजी मंत्री संजय बोनसडे यांचे प्रतिपादन. जालनामध्ये अंबड तालुक्यातील सुकापुरीपासून जवळ असलेले रुई येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. परभणीमध्ये सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना उल्लू बनविण्यासाठी वन विभागाने नावालाच लावला पिंजरा. बक्षीस ठेवले नाही तर बिबट्या कसा अडकणार, वन अधिकारी म्हणतात ग्रामस्थांच्या समाधानासाठी. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे एसटी कर्मचाऱ्यांची मनमानी, गर्दी पाहून चालक वाहक गेले नाश्त्याला. वाट पाहून प्रवाशांनी खासगी वाहने करत घर गाठले. हिंगोलीमध्ये शहर सौंदर्यीकरणाला धक्का, सुशोभीकरण केलेले चौकातच लावले हेडिंग्स. शिवरत्न शिवाजी महाले चौकातील स्टॅच्यू झाकला. धाराशिवमध्ये महागावचा संघर्ष संपला, सिमेंट रस्त्याचे काम अखेर सुरू. दर्जेदार कामासाठी ग्रामस्थांचा आग्रह. बीडमध्ये NCCच्या वतीने बिंदुसरा नदी स्वच्छता मोहीम, पाणथर परिसर स्वच्छता अभियान, 3 कॉलेजच्या छात्रांचे सहभाग. लातूरमध्ये दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात उदगीर तालुक्यातील श्री क्षेत्र हत्ती बेटावर दत्त जयंतीनिमित्त आयोजित यात्रेची सांगता झाली. वडीगोद्री जालना महामार्गावरील खड्डे बनले जीवघेणे, वाहन चालक त्रस्त. डाव्या कालव्याच्या पुलावरील खड्डा देखील धोकादायक, वारंवार तक्रार करूनही जैसे थे स्थिती कायम. परभणीमध्ये सेलू तालुक्यातील करसखेडा कॅम्प येथे जुन्या वादातून 2 गटात हाणामारीची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी सेलू ठाण्यात 8 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे वर्षभरात बिबट्याने 111 जनावरांच्या पाडाला फडशा. सिल्लोड तालुक्यात दहशत, संख्या वाढल्याने शेतकरी चिंतेत. नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून गावी कडमनुरीकडे जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 9,21,000 रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची गंभीर घटना 1 डिसेंबर रोजी दुपारी घडली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे शेतकऱ्यांना दिलासा, महिन्यानंतर केळीच्या दरात झाली वाढ, 800 रुपये प्रति क्विंटल भाव. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे सर्वसामान्य व्यक्तीपेक्षाही चांगलं काम करण्याची जिद्द ज्यांच्या मनामध्ये असते अशा कर्तृत्ववान दिव्यांगांचा रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बीडमध्ये सावरकर महाविद्यालयात गीता जयंती भक्तियोगाचे पठण, मक्षदा एकादशीचे औचित्य साधून राबवला उपक्रम. लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेतील अभंगानुसार आचरण केल्यास जीवनात सोन्याचे दिवस. अबप गुरुराज महाराज देगुळकर यांचे कीर्तन. जालनामध्ये रांजणी दिव्यांग सप्ताहानिमित्त विविध उपक्रम, ग्रामस्थांचा सहभाग. परभणीमध्ये पूर्णा तालुक्यातील चुडावा पेनूर राज्य रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून अनेक वेळा उसाचे ट्रॅक्टर पलटी झाले आहेत.
वाहनधारकांना अशी कसरत करावी लागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9व्या वर्षात आरटीओत काम करायचे तर मग करोडीत जा. इमारतीत जानेवारीपर्यंत कामकाजाचे नियोजन. नांदेडमध्ये श्रम परिहारासाठी नेते पर्यटनात आणि कार्यकर्ते गणितात. नगरपंचायतच्या रणसंग्रामानंतर सर्वांचीच धडधड वाढली. हिवाळा सुरू होताच थंड व कोरडी हवा शरीरातील नैसर्गिक ओलावा कमी करते आणि त्वचा करडी वाटू लागते. ओठ फाटणे, त्वचा खाजणे, हातपायांना चिरा पडणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक ठरते. धाराशिवमध्ये तामलवाडी येथील माजी उपसभापती दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने पंचायत समिती गणासह परिसरातील इतर गावात शिबिराच्या माध्यमातून 45 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे पूर्णाहुती महापूजने श्री योगेश्वरी मार्गशीर्ष महोत्सवाची उत्साहात सांगता. हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवी पालखीचे दर्शन. लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लातूरात दिव्यांग कल्याण आयुक्तालय, दिव्यांग सक्षमीकरण विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दिव्यांगांसाठी जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली. जालनामध्ये घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील ग्रामस्थांच्या वाहतूक समस्येवर अखेर तोडगा निघाला. तब्बल 6 तास चाललेल्या तीव्र आंदोलनानंतर गुरुवारपासून गावात एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करावे की ज्यांच्या सोयीस्कर दृष्टीदोषाची कवी करावी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. गेल्या महिनाभरात मानवत पोलिसांनी दारूबंदीच्या तब्बल 35 कारवाया करण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे पंढरपूर जामा मशीद परिसरात गुरुवारी सकाळी झालेल्या दुचाकीच्या अपघातात पायी जात असलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला. यात लक्ष्मण भागचंद हिवाडे वय 45 राहणार पंढरपूर हे ठार झाले. महायुतीला नांदेड जिल्ह्यात 100% स्ट्राईक रेट देऊन जनतेने भरपूर पाठिंबा दिला. मात्र अपेक्षित विकास, उद्योग निर्मिती व रोजगाराच्या संधी अद्यापही वास्तवात उतरलेल्या नाहीत. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग उभारला गेला नसल्याने बेरोजगाराची समस्या कायमच आहे. त्यातच मुंबई विमानसेवा सुरू न झाल्याने गुंतवणूक आणि संपर्क क्षमता वाढवण्याचा मार्गही बंदच आहे. हिंगोलीमध्ये महायुती सरकारला 5 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण होते. या काळात जिल्ह्याला विविध विकास कामे मंजूर झाली. त्यासाठीच्या निधीची घोषणाही झाली. पण काही कामांचा अपवाद वगळता बहुतांश कामांना निधीचा ब्रेक लागला असून या निधीची प्रतीक्षा कायम आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे अधिकाऱ्यांनी केली संग्रहालयाची पाहणी. बीड जिल्ह्यातील केज येथे पहिली उचल 2800 रुपये देण्यास कारखाने तयार. चक्काजाम आंदोलन स्थगिती, लेखी हमीपत्राची प्रतीक्षा. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर येथील गोवर्धन सूर्यवंशी यांची सरळ सेवा भारतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली. जालना जिल्ह्यातील मंठा येथील ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शन. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे नगर परिषद निवडणूक निकालावर ठरणारी आगामी राजकीय समीकरणे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक स्थानिक नेते इच्छुक ही लागले गट गणात कामाला.